नमस्कार, कशा आहात सगळे? मस्त ना? तर चला, आज आपण CTET मराठी 2025 वर्षाचा जो क्वेश्चन पेपर होता त्या क्वेश्चन पेपरचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पाहणार आहोत. 2025 साली जे काही क्वेश्चन्स या पेपरमध्ये विचारले गेले होते ते प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत. वेळ न घालवता चला पटकन पाहूया आपण. पहिला क्वेश्चन पहा. भाषा शिकविण्याचा मुख्य उद्देश कोणता? ए. व्याकरण पाठ करणे, बी. संवाद कौशल्य विकसित करणे, सी. शब्द पाठ करणे, डी. परीक्षा उत्तीर्ण होणे. बरोबर उत्तर आहे पर्याय बी. संवाद कौशल्य विकसित करणे. विद्यार्थी केंद्रित अध्यापनात शिक्षकाची भूमिका कोणती? ए. नियंत्रक, बी. मार्गदर्शक, सी. परीक्षक, डी. निरीक्षक. बरोबर उत्तर आहे पर्याय बी. मार्गदर्शक. विद्यार्थी केंद्रित अध्यापनात शिक्षकाची भूमिका ही नेहमी मार्गदर्शक म्हणूनच असली पाहिजे. भाषेची 4 मूलभूत कौशल्ये कोणती? उत्तर सांगते फक्त मी. पर्याय ए. ऐकणे, बोलणे, वाचणे आणि लिहिणे. मूक वाचनाचा मुख्य उद्देश काय आहे? उच्चार सुधारणे, आकलन वाढविणे, लेखन सुधारणे, पाठांतर करणे. बरोबर उत्तर आहे पर्याय बी. आकलन वाढविणे. मोठ्याने वाचनाचा प्रमुख उद्देश कोणता? ए. वेग वाढवणे, बी. उच्चार व प्रवाहीपणा सुधारणे, सी. पाठांतर करणे, डी. लेखन सुधारणे. बरोबर उत्तर आहे पर्याय बी. उच्चार व प्रवाहीपणा सुधारणे. भाषेतील चुका शिक्षकाने कशा पाहाव्यात? ए. शिक्षा द्यावी, बी. गुण कमी करावेत, सी. शिकण्याचा नैसर्गिक भाग मानावा, डी. दुर्लक्ष करावे. बरोबर उत्तर आहे पर्याय सी. शिकण्याचा नैसर्गिक भाग मानावा. सतत व सर्वंकष मूल्यमापन याचा उद्देश काय आहे? ए. फक्त गुण देणे, बी. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे मूल्यमापन करणे, सी. फक्त लेखी परीक्षा घेणे, डी. फक्त गृहपाठ तपासणे. बरोबर उत्तर आहे पर्याय बी. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे मूल्यमापन करणे. भाषा आत्मसात करण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता? ए. पाठांतर, बी. संवाद व अनुभव, सी. व्याकरण नियम, डी. शब्दकोश पाठ करणे. बरोबर उत्तर आहे पर्याय बी. संवाद व अनुभव. कविता शिकविताना प्रथम काय करावे? ए. प्रश्न विचारणे, बी. आदर्श वाचन, सी. शब्दार्थ सांगणे, डी. गृहपाठ देणे. बरोबर उत्तर आहे पर्याय बी. आदर्श वाचन करावे. शब्दसंग्रह वाढविण्यासाठी सर्वोत्तम उपाय कोणता? ए. पाठांतर, बी. विविध प्रकारचे वाचन, सी. फक्त व्याकरण, डी. फक्त लेखन. बरोबर उत्तर आहे पर्याय बी. विविध प्रकारचे वाचन. भाषा शिक्षणात सर्वात महत्त्वाचे कौशल्य कोणते? ए. श्रवण, बी. लेखन, सी. वाचन, डी. सर्व समान महत्त्वाचे आहेत. उत्तर आहे पर्याय डी. श्रवण, लेखन आणि वाचन ही तिन्ही कौशल्ये महत्त्वाची आहेत. भाषा शिकविताना विद्यार्थ्यांचा सहभाग कसा असावा? ए. निष्क्रिय, बी. सक्रिय, सी. मर्यादित, डी. आवश्यक नाही. उत्तर आहे पर्याय बी. सक्रिय. भाषा शिकविताना विद्यार्थ्यांचा सहभाग हा सक्रिय असावा. भाषा शिकवण्यासाठी सर्वात योग्य वातावरण कोणते? ए. भीतीचे, बी. आनंददायी, सी. शांत, डी. कठोर. बरोबर उत्तर आहे पर्याय बी. आनंददायी. वाचनपूर्व कृतीचा उद्देश काय आहे? ए. लेखन वाढवणे, बी. पूर्वज्ञान जागृत करणे, सी. गृहपाठ तपासणे, डी. उत्तर देणे. बरोबर उत्तर आहे पर्याय बी. पूर्वज्ञान जागृत करणे. श्रवण कौशल्य विकसित करण्यासाठी कोणती कृती उपयुक्त? ए. गोष्ट ऐकणे, बी. निबंध लिहिणे, सी. चित्र काढणे, डी. शब्दार्थ पाठ करणे. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. गोष्ट ऐकणे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. भाषा शिकण्यामध्ये मुलांची भूमिका काय आहे? ए. निष्क्रिय, बी. सक्रिय. हे पाहिले आपण. मुलांची अवस्था ही सक्रिय असते नेहमी. भाषा शिकविताना कोणत्या पद्धतीला प्राधान्य द्यावे? ए. व्याख्यान पद्धती, बी. संवाद पद्धत, सी. पाठांतर पद्धत, डी. परीक्षा पद्धत. तर भाषा शिकवत असताना नेहमी पर्याय बी. संवाद पद्धतीला काय करावे? प्राधान्य द्यावे. पुढचा प्रश्न पहा. भाषा शिकविताना TLMचा उपयोग कशासाठी होतो? विद्यार्थ्यांमध्ये रुची वाढविण्यासाठी, बी. शिक्षा देण्यासाठी, सी. गृहपाठ कमी करण्यासाठी, डी. वेळ घालवण्यासाठी. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. विद्यार्थ्यांचा उपयोग हा विद्यार्थ्यांची रुची वाढवण्यासाठी केला जातो. TLMचा उपयोग विद्यार्थ्यांमध्ये रुची वाढवण्यासाठी केला जातो. विद्यार्थ्यांच्या भाषिक विकासासाठी काय आवश्यक आहे? ए. भरपूर सराव, बी. फक्त परीक्षा, सी. फक्त गृहपाठ, डी. फक्त व्याकरण. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. भरपूर सराव हा महत्त्वाचा आहे विद्यार्थ्यांच्या भाषिक विकासासाठी. भाषा शिकवताना प्रश्न विचारण्याचा उद्देश काय असतो? शिक्षा करणे, विचारशक्तीला वाढवणे, वेळ घालवणे, गृहपाठ देणे. बरोबर उत्तर आहे पर्याय बी. विचारशक्ती वाढवणे. वाचनानंतरची कृती कोणती? ए. चर्चा, बी. पाठांतर, सी. शिक्षा, डी. गृहपाठ. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. चर्चा. भाषेतील मूल्यमापन कशावर आधारित असावे? ए. फक्त लेखी परीक्षा, बी. सर्व भाषिक कौशल्यांवर, सी. फक्त मौखिक परीक्षा, डी. फक्त व्याकरण. बरोबर उत्तर आहे पर्याय बी. सर्व भाषिक कौशल्यांवर. मुलांना भाषा शिकवण्यासाठी काय आवश्यक आहे? ए. भीती, बी. संधी व अनुभव,
सी शिक्षा, डी पाठांतर. बरोबर उत्तर आहे पर्याय बी संधी व अनुभव. भाषा शिकविण्यात शिक्षकाने कोणती भूमिका टाळावी? ए मार्गदर्शक, बी सहकारी, सी हुकुमशहा, डी प्रेरक. बरोबर उत्तर आहे पर्याय सी हुकुमशहा ही भूमिका भाषा शिकविताना शिक्षकाने टाळावी. भाषा अध्यापनात सर्वात प्रभावी साधन कोणते? ए संवाद, बी पाठांतर, सी परीक्षा, डी गृहपाठ. बरोबर उत्तर आहे पर्याय ए संवाद. भाषा शिकविताना कोणत्या कौशल्याचा सर्वप्रथम विकास होतो? श्रवण या कौशल्याचा सर्वप्रथम विकास होतो. विद्यार्थ्यांच्या चुका शिक्षकाने कशा दुरुस्त कराव्यात? सकारात्मक पद्धतीने दुरुस्त कराव्यात. भाषा शिकविताना कोणते साधन सर्वाधिक उपयुक्त आहे? विविध TLM हे साधन अधिक उपयुक्त आहे. विद्यार्थ्यांना बोलते करण्यासाठी कोणती कृती योग्य? गटचर्चा ही कृती योग्य. भाषा शिकण्यामध्ये प्रेरणा का आवश्यक आहे? तर गुण वाढवण्यासाठी भाषा शिकण्यामध्ये प्रेरणा आवश्यक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.